नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, स्वामी प्रकट दिनानिमित्त ज्यांना ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रकट दिनाच्या अगोदर 2 दिवस अमावास्या आलेली आहे, तर काय करावे? तर बघा, तुम्ही गुरुचरित्राचं पारायणाची सुरुवात भले मग ते संकल्पयुक्त असे ना, काही इच्छापूर्तीसाठी किंवा अडचणीसाठी असे ना, तुम्ही उद्या किंवा मॅक्झिमम शुक्रवारी हे चालू करू शकता. म्हणजे तुमची पारायणाची समाप्ती ही अमावास्येच्या अगोदर म्हणजेच गुरुवारी होऊन जाईल. कारण असा नियम आहे की जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण सुरुवात करतो आणि समाप्ती करतो तेव्हा अमावास्या असू नये. त्यामुळे हा नियम काटेकोरपणाने पाळा आणि त्याप्रमाणे सुरुवात करा. ह्याच्या अगोदर तुम्हाला आदल्या दिवशी 4 कुत्र्यांना आणि एका गाईला चपाती करून घालायची आहे, मठामध्ये नारळ नेऊन ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी संकल्प करूनच मग पारायणाला सुरुवात करायची आहे.